हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला वेब पेज डिझायनिंग विथ HTMLच्या टॉपिक नंबर 2 टेक्स्ट लेवल टॅग्स आणि लिस्ट या टॉपिकमधील नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. ठीक आहे. तर मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण टेक्स्ट लेवल टॅग्स कुठले कुठले आहेत ते आपण बघितले. त्याचप्रमाणे आपण स्पेशल कॅरेक्टर्स आणि त्याच्या रिलेटेड जे काही एंटिटी नंबर्स असतील किंवा एंटिटी कोड्स असतील ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज लिस्ट म्हणजे काय, ते लिस्टिंग कसं करायचं असते, त्याचे वेगवेगळे टाइप्स आपल्याला विथ एक्झाम्पल बघायचे. ठीक आहे. तर स्टार्ट करूया. लिस्ट. तर सर्वांना लिस्ट म्हणजे काय, लिस्टिंग कसं करायचं हे माहिती आहे, पण इन केस ऑफ HTML स्क्रिप्टिंग लँग्वेज we can use different tags for that listing purpose. ठीक आहे. तर मी दिलेला आहे बघू शकता, HTML list allow web developers to group a set of related item in list. म्हणजे सेट ऑफ एलिमेंट्स किंवा आयटम्स जर आपल्याला ग्रुप करायचे असतील तर ते सॉर्टेड ऑर्डर किंवा अनसॉर्टेड ऑर्डरमध्ये त्याचं ग्रुपिंग होतं. ज्याप्रमाणे आपण वर्डमध्ये म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये आपण बुलेट देतो किंवा नंबरिंग वेगवेगळ्या टाईपसाठी देतो, ते नंबरिंग किंवा बुलेट देणं हे आपल्याला बाय युजिंग HTML शक्य आहे. आता त्या लिस्टिंगचं मी 1-2 एक्झाम्पल्स इथं दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आयटम्स म्हणजे मी इथं लिहिलेलं आहे बुलेट्स आहेत इथं. ठीक आहे. हे बुलेट्स आहेत. त्याचप्रमाणे सेकंड एक एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये नंबर लिस्टेड दिलेले आहेत, म्हणजे 1 2 3 4 असे नंबरिंग दिलेले आहेत लिस्टिंगला. ठीक आहे. तर त्याचे लिस्टचे 3 वेगवेगळे प्रकार पडतात. एक ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट. ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट आणि डेफिनेशन लिस्ट. आता हे तिन्ही वेगवेगळे जे टाइप्स मी दिलेले आहेत इथं, ऑर्डर्ड लिस्टसाठी कुठला टॅग वापरतात तर OL टॅग वापरतात, अनऑर्डर्ड लिस्टसाठी UL टॅग वापरतात आणि डेफिनेशन लिस्टसाठी आपल्याला DL टॅग वापरायचा आहे. ठीक आहे. आता मी इथं दिलेले आहे एक नेस्टेड लिस्ट म्हणजे काय. वी कॅन क्रिएट अ लिस्ट अनदर लिस्ट ऑफ टॅग्स विच विल टर्म्ड ॲज अ नेस्टेड लिस्ट. म्हणजे आपल्याला नेस्टेड लिस्टिंग जर करायचं असेल तर आपण ते करू शकतो. म्हणजे त्याचा अर्थ आपण ऑर्डर्ड लिस्टमध्ये अनऑर्डर्ड लिस्ट किंवा डेफिनेशन लिस्टही वापरू शकतो, म्हणून त्याला नेस्टेड लिस्ट म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर 1 बाय 1 हे 3 टाईप आपण बघणार आहोत. ठीक आहे. पहिला जो टाईप बघणार आहोत तो अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय, इट इज अ रिलेटेड or it is a collection of related items that have no special order or sequence. म्हणजे त्याला अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे आपल्याला इथं स्पेसिफिक एखादं म्हणजे त्याचं लिस्टिंग करायचं किंवा त्याचं स्पेशल ऑर्डर वगैरे द्यायची इथं म्हणजे द्यायची काही गरज नाही आहे. ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे फक्त त्याला एकतर आपण बुलेट्स देऊ शकतो, कुठलेही बाकीचे सिम्बॉल्स पण वापरू शकतो. ठीक आहे. आणखी पुढं ऑल दी आयटम्स आर मार्क्ड विथ बुलेट्स बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट सगळे जे आयटम्स हा आयटम प्रत्येक बुलेटेड असतात. ठीक आहे. तर म्हणूनच त्या अनऑर्डर्ड लिस्टला पण बुलेटेड लिस्ट पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर अनऑर्डर्ड लिस्ट स्टार्ट्स विथ द UL टॅग. तर मी मगाशी सांगितलं की अनऑर्डर्ड लिस्ट आपल्याला जर आपल्या HTML वेब पेजमध्ये जर डिस्प्ले करायचे असेल तर आपल्याला UL टॅग वापरायला पाहिजे. UL याचा अर्थ अनऑर्डर्ड लिस्ट, तो UL टॅग वापरला पाहिजे. त्या UL टॅगसाठी आपल्याला स्टार्टिंग UL टॅग आहे आणि एंडिंग /UL टॅग आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला त्या लिस्टमध्ये ते लिस्टचे आयटम्स जर प्रेझेंट करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला LI टॅग वापरायला पाहिजे. लिस्ट आयटम असं त्याचा लॉंग फॉर्म होऊ शकतो. LI म्हणजे लिस्ट आयटम, म्हणजे त्या लिस्टच्या अंडर आपल्याला वेगवेगळ्या लिस्टचे आयटम्स जर रिप्रेझेंट करायचे असतील तर तो बाय युजिंग LI आपण ते
प्लेस करू शकतो. आता ह्या बुलेटेड लिस्ट म्हणजे अनऑर्डर लिस्टसाठी जे बुलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते आपण इथं कुठले कुठले प्रकार वापरू शकतो त्याच्यासाठी एक टोटल 4 वेगवेगळे टाईप्स दिलेले आहे. पहिला आहे तो डिस्क म्हणजे एक हॉलो सर्कल म्हणजे फक्त एक सर्कल छोटं ड्रॉ केलेलं म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो डिस्क. दिस इज डिफॉल्ट स्टाईल अँड दिस स्टाईल लिस्ट आयटम्स आर मार्क्ड विथ द बुलेट्स म्हणजे एक डॉटेड मार्क दिलेले असतात. त्यानंतर आहे सेकंड सर्कल. सर्कलमध्ये म्हणजे छोटे छोटे सर्कल्स मार्क ॲज अ मार्किंग म्हणून आपण वापरू शकतो. त्यानंतर स्क्वेअर एक छोटे स्क्वेअर म्हणजे एक चौरस असे छोटे छोटे आपण ॲज अ बुलेट म्हणून वापरू शकतो. त्यानंतर नन म्हणजे चौथा एक टाईप आहे. इन दिस स्टाईल वी कॅन नॉट यूज एनी टाईप ऑफ बुलेट्स ॲज फॉर द मार्किंग म्हणजे मार्किंग करण्यासाठी जर आपल्याला कुठल्याही बुलेटची जर टेबलच्या अंडर आपल्याला आवश्यकता नसेल तर आपण नन हा टाईप देऊ शकतो. ठीक आहे. तर अनऑर्डर्ड लिस्ट हे आपण बघितलेलं आहे. तर अनऑर्डर्ड लिस्टसाठी एक मी एक्झाम्पल ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेलं आहे. फक्त ते आपण ह्या व्हिडिओ लेक्चरच्या शेवटी आपल्याला ते रन करून बघायचं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो ऑर्डर्ड लिस्ट. तर ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे समजा आपल्याला नंबर ऑफ आयटम्स जर आपल्याला पुट करायचे असतील विथ ऑर्डर्ड लिस्टमध्ये म्हणजे त्याला नंबरिंग द्यायचं असेल 1 2 3 4 तर आपल्याला ऑर्डर्ड लिस्ट ही वापरावी लागेल. ठीक आहे. तर ऑर्डर्ड लिस्ट जर क्रिएट करायची असेल तर आपल्याला OL टॅग वापरायला पाहिजे. OL याचा अर्थ ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर लिस्ट क्रिएट करायची असेल तर OL टॅग आपल्याला वापरला पाहिजे. ठीक आहे. आता समजा ऑर्डर लिस्ट आपण क्रिएट करणार आहे तर त्या ऑर्डर्ड लिस्टचे जर ॲटम्स असतील ते जर आपल्याला त्या लिस्टमध्ये पुट करायचे असतील तर आपल्याला LI टॅग वापरायला पाहिजे म्हणजे लिस्ट आयटम्स LI टॅग आपल्याला वापरले पाहिजे. ठीक आहे. जर आपल्याला ते ऑर्डरली लिस्टमध्ये जर आपल्याला 1 2 3 असे नंबर्स द्यायचे असतील किंवा रोमन जे नंबर्स असतील तर अप्पर केस नंबरमध्ये जर द्यायचे असतील रोमन नंबर तर कॅपिटल I द्यायचं. जर लोअर केसमध्ये जर आपल्याला रोमन नंबर द्यायचे असेल तर स्मॉल I वापरायचं. अप्पर केसमध्ये म्हणजे आपल्याला लेटर्स जर पाहिजे असतील अप्पर केसमध्ये तर कॅपिटल A द्यायचं म्हणजे आयटम्स A B C D ह्याप्रमाणे येतील. किंवा जर लोअर केसमध्ये जर आपल्याला आयटम्स रिप्रेझेंट करायचे असतील तर स्मॉल A द्यायचं जेणेकरून स्मॉल A स्मॉल B असं याप्रमाणे लिस्टिंग होईल. ठीक आहे. हे तुम्ही थोडक्यात इथं दिलेलं आहे कसं वापरायचं. ऑर्डर्ड लिस्ट स्पेस देऊन टाईप इज इक्वल टू डबल कोटमध्ये आपल्याला काय लिहावं लागेल 1 किंवा I कॅपिटल I A स्मॉल A हे ऑर्डर्ड लिस्टसाठी. समजा आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट जर द्यायची असेल तर इथं आपल्याला UL स्पेस टाईप इज इक्वल टू डबल कोटमध्ये डिस्क लिहू शकता किंवा स्क्वेअर लिहू शकता. ठीक आहे. हे झालं ऑर्डर्ड लिस्टसाठी. समजा या ऑर्डर्ड लिस्टमध्ये प्रत्येक वेळेला आपण स्टार्टिंग विथ 1 करतो किंवा स्टार्टिंग विथ रोमन 1 करतो पण आपल्याला अशी गरज भासू शकते की स्टार्टिंग विथ अनादर नंबर म्हणजे आपल्याला जर समजा स्टार्ट करायचं आहे 5 नंबरपासून तर ते स्टार्ट व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक स्टार्ट नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे कोणाचा OL टॅगचा. स्टार्ट नावाचा एक ॲट्रिब्यूट आहे OL टाईपचा त्याच्यामध्ये तो मेन्शन करायचा. स्टार्ट इज इक्वल टू ज्या नंबरपासून आपल्याला स्टार्ट करायचा आहे तो नंबर इथं स्पेसिफाय करायचा म्हणजे स्टार्ट विथ 4 असा त्याचा अर्थ होतो. ॲज अ एक्झाम्पल म्हणून मी दिलेला आहे बघू शकता. ठीक आहे. हे झालं ऑर्डर्ड लिस्ट. ठीक आहे. त्यानंतर तिसरा जो टाईप आहे आपल्याला बघायचा आहे डेफिनेशन लिस्ट. आता डेफिनेशन लिस्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण एखादे डेफिनेशन लिहितो. ठीक आहे. तर ते डेफिनेशन लिहितो याचा अर्थ काय डेफिनेशन ज्याची लिहायची आहे त्याचं हेडिंग देतो आणि त्याच्या नेक्स्ट लाईनला आपण काय करतो त्याची डेफिनेशन लिहितो. बरोबर आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या डिक्शनरीत
एखादा वर्डचं मिनिंग जर बघितलं असेल तर ते कसं लिहिलं असतं, स्टार्टिंग बोल्डमध्ये काय असतं त्याचं वर्ड असतो आणि त्याच्या डिक्शनरीतला जो त्याचं जे मिनिंग असेल ते आपण नेक्स्ट लाईनला लिहिलं. किंवा एनसायक्लोपीडियामध्ये पण आपण बघितलेलं आहे की एखादी जर डेफिनेशन लिहायची असेल तर ती कशी असेल, तर ते सेम डेफिनेशन जर आपल्याला लिहायचे असतील बाय युझिंग HTML कोड तर आपण काय वापरू शकतो, तर डेफिनेशन लिस्ट वापरू शकतो. ठीक आहे. आता डेफिनेशन लिस्ट कशी क्रिएट करायची, आता आपण ह्याच्या अगोदर बघितलं अनऑर्डर्ड लिस्टसाठी आपण कुठला टॅग वापरला, UL. ऑर्डरसाठी आपण कुठला टॅग वापरलाय, OL. त्याचप्रमाणे डेफिनेशन लिस्ट जर आपल्याला स्टार्ट करायची असेल तर DL टॅग वापरायचा. ठीक आहे, DL टॅग वापरायचा. त्याच्या अंडर समजा एखादी टर्म एखादं वर्डचं मिनिंग जर लिहायचं असेल तर तो वर्ड आपल्याला स्पेसिफाय करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल, DT टॅग वापरावं लागेल. आपला DT टॅग म्हणजेच डेटा टर्म आपण म्हणू शकतो. आणि त्या दिलेली जर टर्म असेल त्या टर्मची जर डेफिनेशन आपल्याला नेक्स्ट लाईनला लिहायचे असेल तर आपल्याला कुठला टॅग वापरावा लागेल, DD, दॅट इज डेफिनेशन डिस्क्रिप्शन आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे टोटल आपल्याला 3 वेगवेगळे टॅग वापरावे लागतील, DL, DT आणि DD विथ देअर एंडिंग टॅग्स. ठीक आहे, तर हे टोटल 3 वेगवेगळे टाइप्स आपण बघितलेले आहेत. आता वन बाय वन आपण 3 ते 4 एक्झाम्पल आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर एक्झाम्पल आपण बघूया. तर पहिलं जे एक्झाम्पल मी इथं क्रिएट करून ठेवलेलं आहे, अनऑर्डर्ड लिस्ट. म्हणजे काय, फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे, एक तर स्क्वेअर द्यायचा आहे किंवा बुलेट द्यायचा आहे, हे कुठलेही वापरू शकतो. अनऑर्डर्ड लिस्टमध्ये विथ टाईप ॲज अ ॲट्रिब्यूट मी वापरलेला आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला बेसिकली माहितीच आहे की HTML, हेड, टायटल, हेड, बॉडी वगैरे हे जो बेसिक टॅग आहे हा टॅग तुम्हाला माहीत आहे. आपल्याला काय करायचं आहे, आज आपल्याला अनऑर्डर्ड लिस्ट बनवायची. आता ती अनऑर्डर्ड लिस्ट असते कुठल्याही, मी मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण सांगितलं, जे काही आपल्याला वेबपेजमध्ये दाखवायचं असेल ते सगळं आपल्याला बॉडी टॅगच्या आतच लिहायला पाहिजे. ठीक आहे, मग मला काय करायचं, पहिला अनऑर्डर्ड लिस्ट इथं तयार करायची आहे. अनऑर्डर्ड लिस्ट तयार करण्याच्या अगोदर मला कुठला टॅग वापरायला पाहिजे, कुठले टॅग वापरायला पाहिजे, पहिला असेल तर अनऑर्डरसाठी UL टॅग वापरला पाहिजे. ठीक आहे, UL टॅग म्हणजे अनऑर्डर लिस्टसाठी. त्यानंतर मला काय आहे, त्या अनऑर्डर लिस्टमध्ये मला आयटम्स प्रेझेंट करायचे आहेत तर मला कुठला टॅग वापरायला पाहिजे, LI टॅग वापरायला पाहिजे. मग दोन्ही टॅगची मला इथं आवश्यकता आहे. त्यानंतर मला मी बुलेटचा टाईप पण घेतलेला आहे, स्क्वेअर ॲज अ बुलेटचा टाईप घेतलेला आहे. इथं मी सर्कल घेऊ शकतो किंवा डिस्क घेऊ शकतो. ठीक आहे, आता इथं UL म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट हा टॅग लिहिला आहे मी. त्याच्या आतच मी एक ॲट्रिब्यूट घेतलेला आहे टाईप नावाचा. टाईप इज इक्वल टू डबल कोटमध्ये स्क्वेअर असं लिहिलेलं आहे. म्हणजे बुलेटचा टाईप कुठला येणार आहे, तर स्क्वेअर येणार आहे. बरोबर आहे. आणि ती जी लिस्ट असणार आहे त्या लिस्टचे आयटम्स मी बाय युझिंग LI टॅग मी वापरलेले. LI म्हणजे लिस्ट आयटम्स. लिस्ट आयटम्स मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून अशी भाज्यांची नावं घेतलेली आहेत. बीटरूट एंडिंग टॅग दिलेला आहे, जिंजर एंडिंग टॅग दिलेला आहे, पोटॅटो एंडिंग टॅग, रेडिश एंडिंग टॅग, असे टोटल मी 4 वेगवेगळे टाईप्स घेतलेले आहेत. आणि हे प्रिंट होत असताना फक्त याच्या सुरुवातीला काय होणार आहे, ॲज अ स्क्वेअर बुलेट येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मला UL टॅग हा कंप्लीट केला पाहिजे, म्हणजे एंड टॅग केला पाहिजे, त्यानंतर बॉडी एंड केली पाहिजे आणि त्यानंतरच HTML ला एंड केलं पाहिजे. हे जे ऑर्डरिंग आहे ते लक्षात ठेवा. परत आपण सेव्ह करूया, क्लोज करूया, हे रन करून बघूया. ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता जे आपण ॲज अ लिस्टिंग केलेलं आहे, हे 4 लिस्ट म्हणजे बीटरूट, जिंजर, पोटॅटो, रॅडिश हे प्रिंट झालेले आहेत. त्याचबरोबर ॲज अ बुलेट म्हणून आपण स्क्वेअर घेतलेला, बरोबर आहे. मग स्क्वेअर रूट सारखे हे बुलेट्स आलेले आहेत. ठीक आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, इट इज अ अनऑर्डर्ड लिस्ट विथ स्क्वेअर बुलेट्स.
ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरं एक एक्झाम्पल, ऑर्डर्ड लिस्ट. ऑर्डर्ड लिस्टमध्ये पण तुम्ही बघू शकता सेम घेतलेला आहे बॉडी. त्यानंतर अनऑर्डरच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर्डर्ड लिस्ट घ्यायचे. जे आयटम्स मला लिस्ट करायचे आहे त्याच्यासाठी सेम टॅग आहे एल आहे. फक्त जी ऑर्डर्ड लिस्ट असेल तर ओ एल लिहायचं, अनऑर्डर्ड असेल तर यू एल लिहायचं, एवढाच फरक आहे. आणि आपल्याला टाईपमध्ये मी इथं लिहिलेलं आहे डबल कोटमध्ये 1, म्हणजे याचा अर्थ 1 2 3 याचं लिस्टिंग आहे. ठीक आहे. सेम ओ एल टॅग पण इथं कम्प्लीट करायचा. ठीक आहे. तर मी इथं रन करून दाखवतो. ऑर्डर्ड लिस्ट इंटरनेट. ठीक आहे. 1 2 3 4 आलेलं आहे. ठीक आहे. तर थोडंसं मी ऑर्डर्ड लिस्टमध्ये काय करतो, चेंजेस करतो. 1च्या ऐवजी मी तर कॅपिटल ए लिहितो. कॅपिटल ए लिहिलेला आहे आणि मी ते सेव्ह केलेलं आहे. त्यानंतर ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर करतो मी. तर बघू शकता की स्टार्टिंग विथ ABCD असं झालेलं आहे. ठीक आहे. तर स्मॉल आय किंवा कॅपिटल आय जरी घेतला तर तो ॲज अ रोमन नंबर तो दाखवेल 1 2 3 4. ठीक आहे. हे झालं टोटल अनऑर्डर्ड लिस्टसाठी एक्झाम्पल. त्यानंतर डेफिनेशन लिस्टसाठी मी एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. डेफिनेशन लिस्ट. आता डेफिनेशन लिस्टमध्ये जर डेफिनेशन लिस्ट क्रिएट करायची असेल तर आपल्याला टोटल 3 वेगळे टॅग करावे लागतात. एक डेफिनेशन लिस्ट म्हणून DL टॅग, त्यानंतर एखादी डेफिनेशनची टर्म दाखवायची म्हणून DT टॅग, आणि त्या डेफिनेशन टर्म जी देणार आहे त्या टर्मची जे डिस्क्रिप्शन असेल ते दाखवायचं असेल तर मला DD टॅग वापरावं लागेल. म्हणून मी बॉडीच्या आत DL टॅग लिहिला आहे आणि बॉडीच्या अगोदर DL टॅग कम्प्लीट केलेला आहे. या DL टॅगच्या आतच मला सर्व टॅग तो कम्प्लीट करायचा आहे. ठीक आहे. आता इथे मी बोल्ड लिहिलेलं आहे ते काढून टाकतो. कंट्रोल. ठीक आहे, राहू दे. आता इथे तुम्ही बघू शकता DT म्हणजे डेफिनेशन टर्म. कुठली टर्म, तर मला काय प्रेझेंट करायचं आहे, HTML ही टर्म लिहायची आहे. मग ती HTML टर्म मी ही बोल्ड केलेली आहे बाय युझिंग B टॅग, आणि त्याचं डिस्क्रिप्शन बाय युझिंग DT टॅग मी वापरलेलं आहे. ते असं मी लिहिलेलं आहे. त्याचप्रमाणे HTTP साठी पण त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे. ठीक आहे. तर हे पण प्रोग्राम आपण रन करून बघूया. एक लक्षात ठेवा, जे आपण टॅग ओपन करतोय तो एंड केलेच पाहिजेत, एवढे लक्षात ठेवा. ओपन विथ इंटरनेट एक्सप्लोरर. तर इथं बघू शकता HTML आणि HTTP साठी डेफिनेशन कशा क्रिएट झालेल्या आहेत. HTML आणि HTTP हे दोन्ही पण मी काय केलेलं, B टॅग वापरून ते बोल्ड केलेले. ठीक आहे. आता त्यानंतर मी एक एक्झाम्पल घेतो नेस्टेड लिस्टसाठी. म्हणजे त्या लिस्ट एकाच प्रोग्राममध्ये मी दोन्हीही लिस्ट वापरल्यात, ऑर्डर्ड आणि अनऑर्डर्ड लिस्ट. इथे तुम्ही प्रोग्राम मी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये OL म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट एक मेन केलेले आहे, त्याच्या अंडर मी अनऑर्डर्ड लिस्ट वापरलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हा प्रोग्राम कशासाठी आहे, इट शोज द लिस्ट ऑफ इंडियन स्टेट्स विथ देअर कॅपिटल्स. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता हा पण प्रोग्राम रन करून. म्हणजे इथं ऑर्डर्ड लिस्ट कशाला केलेलं आहे, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, UP, बरोबर आहे. आणि अनऑर्डर्ड लिस्ट त्यांच्या कॅपिटलसाठी क्रिएट केलेले आहे, हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर हे झाले टोटल तीनही प्रकार कशाचे, लिस्टचे. ठीक आहे. तर हे व्हिडिओ लेक्चर तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे.
तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.